बातमी नाशिकमधून। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणानं आता तळ गाठलेला आहे। गंगापूर धरणामध्ये फक्त 25% पाणी साठा शिल्लक राहिलाय। पुढील 2 महिने पाण्याचं योग्य नियोजन जे आहे ते करावं लागणार आहे। नाशिकमध्येही पाण्याअभावी दुष्काळजन्य परिस्थिती आता उद्भवलेली आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। चंदन, राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जी भीषण अवस्था आहे, दुष्काळाची परिस्थिती, तसंच चित्र नाशिकमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय। निश्चितपणे ऋषाली, आपण जर बघितलं तर एकीकडे नाशिककर गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या उकाड्यानं हैराण आहेत, तर दुसरीकडे मी सध्या उभा आहे त्या गंगापूर धरणाची परिस्थिती देखील अत्यंत भीषण अशा पद्धतीची आहे। फक्त 25% एवढा पाणीसाठा सध्या गंगापूर धरणामध्ये शिल्लक आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारा एक प्रमुख धरण म्हणून गंगापूर धरण ओळखलं जातं आणि पुढच्या 1.5 महिना आता जवळपास नाशिककरांना आणि खास करून पालिका प्रशासनाला या सगळ्या पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे। कारण नाशिकला जरी गंगापूर धरण पाणी पुरवठा करत असलं तरी आता फक्त 25% पाणीसाठा गंगापूर धरणात आहे। नाशिकचा आतापर्यंतचा ट्रेंड असा आहे की राज्यामध्ये जरी मान्सून दाखल झाला तरी नाशिकमध्ये मान्सून दाखल व्हायला साधारण जून महिना उजाडतो, किंबहुना काही वेळेस जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नाशिकमध्ये पावसाची कुठलीही शक्यता नसते आणि त्याच्यामुळे जवळपास 1.5 महिना नाशिक पालिका प्रशासनाला त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाला आता गंगापूर धरणाच्या या पाण्याच्या पातळीचा अंदाज घेऊन आपलं पुढचं नियोजन जे आहे ते करावं लागणार आहे। आजपासून पालिका प्रशासनाने या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे। दुरुस्तीचे कामं जे आहेत ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहेत आणि त्यामुळे आज दिवसभर आणि उद्या देखील नाशिकमध्ये पाणी नसणार आहे आणि त्यामुळे आता गंगापूर धरणाच्या या पाण्याच्या पातळीचं नेमकं नियोजन पालिका प्रशासन कसं करणार हे बघणं महत्त्वाचं आहे। ऋषाली, नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।